छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागात राहणाऱ्या एका व्यक्तीनं बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे आणि त्यांचे बंधू देवीदास कुचे यांच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जगदीश सूर भैया असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव जगदीश सूर भैया असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून त्यानं आमदार कुचे यांच्या जयभवानी पतसंस्था या बँकेतून कर्ज घेतलं होतं। कर्ज असल्यानं धमक्यांचा त्रास होत असल्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावाचं नाव आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष साबरे यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर। नेमकं काय प्रकरण होतं आणि काय चर्चा झाली? आज मी कमिशनर साहेबांची भेट घेतलेली आहे। संभाजीनगर येथील उस्मानपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत काल जगदीश सुरभैये या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे। त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की त्यांच्या आत्महत्येस बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे व त्यांचे बंधू देवीदास कुचे हे जबाबदार आहेत। सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांच्या भवानी बँकेकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं, त्यांचा व्याजाची रक्कमसुद्धा त्यांनी भरलेली होती, परंतु आमदार नारायण कुचे व देवीदास कुचे हे वारंवार त्यांना पैसे भरण्यासाठी धमक्या देत होते, त्यांना त्रास देत होते आणि त्यांच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची सुसाईड नोट पोलिसांनी हस्तगत केल्याचे माननीय कमिशनर साहेबांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। आमची या ठिकाणी पोलिसांना मागणी आहे की कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तात्काळ आमदार नारायण कुचे व देवीदास कुचे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, त्यांना तात्काळ अटक करावी आणि कायदेशीरपणे कारवाई करून लगेच तातडीने या संदर्भात पोलिसांनी ॲक्शनची भूमिका घेतली पाहिजे। कारण या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार लोक सर्रासपणे खुलेआमपणे लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहेत, लोकांना धमक्या देत आहेत, त्यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत, त्यांना कुटुंबाला सांगण्यात येत आहे की तुम्ही तक्रार दाखल केली पोलिसांमध्ये तर आम्ही तुमच्यावर परत अशा पद्धतीची कारवाई करू। म्हणजे हे राज्य आहे, आपण कुठल्या राज्यात आहोत ही स्थिती आज या संभाजीनगरच्या घटनेमुळे निर्माण झालेली आहे। माझी कमिशनर साहेबांना विनंती राहील आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी एका निरपराध एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, त्याचे सबळ पुरावे सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे आहे। म्हणून तातडीने आमदार नारायण कुचेला अटक करावी आणि गुन्हा दाखल करावा। पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली मगाशी थोड्या वेळापूर्वी नारायण कुचेंनी, तर त्यात नारायण कुचे असे म्हणाले की राजकीय द्वेषापायी कोणीतरी ती चिठ्ठी त्यांच्या खिशात टाकली असावी, कारण मी कधी त्यांना फोन केला नाही किंवा कधी त्यांना बोललो नाही या संदर्भात पैशांबाबत, आणि आकडा पण एवढा मोठा नव्हता तो व्याजाचा की त्यासाठी मी त्यांना फोन करावा। एखादा व्यक्ती ज्यावेळेस आत्महत्या करतो आणि आपली सुसाईड नोट लिहितो, मग त्या व्यक्तीची